फलटण पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता वाढत असून बहुतांशी गावात पाणीटंचाई निर्माण झाली असून 4 दिवसातून एकदा पाणी येत आहे. तर वाघोशी येथे शासनाने पाण्याचा टँकर सुरू केला आहे. जनावरांना चारा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी मका पर्याय निवडला, पण पाणी उपलब्ध नसल्याने मका पीक घेता येत नाही. तर शेतातील ऊस जनावरांना चारा म्हणून घालताना शेतकरी दिसत आहे, परंतु वाघोशी, कोराळे, बीबी, घाडगेवाडी, मुळीकवाडी, सासवड, हिंगणगाव येथे विहिरींनी तळगाटल्याने उभा ऊस वाळून चालल्याचे चित्र दिसत आहे. तर नगदी पिके मिरची, भेंडी, गवारी, टमाटो पिके पाण्याअभावी सुकू लागले आहेत. तर आदरकी खुर्द येथे धोम बलकवडीच्या पाण्याच्या आशावर 10 ते 15 लाख टोमॅटो रोपांची लागवड केली आहे. यावर शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले, परंतु टोमॅटो तोडणी सुरुवात केली असताना विहिरीची पाणी पातळी घटल्याने काही शेतकरी टँकरने पाणी विकत घेऊन टोमॅटो बागांना घालत असल्याचे चित्र दिसत आहे. येत्या 8 दिवसात पाऊस पडला नाही तर उभे पिके जागेवरच करपणार असून जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. गावात पाणीटंचाई निर्माण होऊन पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागणार आहेत. काय काय होतंय ते जनावरांचा सांगा चारा की. पाणी न मिळाल्यास जनावरे मिळेल त्या किमतीला विक्रीची वेळ शेतकऱ्यावर येणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. स्वराज्य अग्रो संपादक सूर्यकांत निंबाळकर. त्याला माहिती आहे सगळं, आपल्याला काय माहिती आहे. हे तशी वजावरत किती जनावर आहे ते? 3 आहे ती. आता दूध चालू आहे का? आहे ते 2 नाही चालत त्याला. दुसरं खाया काय काय आता जनावरला? ही भुईमुगाचं डाळण आणि परत डाळं, वैरण, ही ऊस न्यासात उठं असला ओलिसा ऊस घरचा आहे का? हो ग, हे घरापाशी. हां हां हां. आता त्याला पाणी बी पुराणा ह्या ऊसाला घेतल्या. हां. इथं केला तिथं केला, याला जळून काय करायचं. नाव काय म्हटलं तुमचं? बजरंग तुकाराम भुजबळ. सांगा की. पाण्याची फार बिकट परिस्थिती आहे. सांगा. शासनाने लवकरात लवकर टँकर चालू करावा अशी ग्रामस्थांची नम्र विनंती आहे.